गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या एक्सरसाइज 13.11 पेज नंबर 829 याचे 2 एग्जाम्पल्स झाले होते. आता या लेक्चर मध्ये लेक्चर नंबर 34 मध्ये आपण तिसऱ्या लेक्चर पासून स्टार्ट करू. ऍक्च्युअली काय आहे, ऑब्टेन द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग. तिसरा एग्जाम्पल, s अपॉन s प्लस 7 ला घात 4 याचं आपल्याला लाप्लास इनवर्स काढायचं आहे. सोल्युशन, तिसरा एग्जाम्पल, वी हॅव लाप्लास इनवर्स s अपॉन s प्लस 7 ला घात 4. न्यूमरेटर मध्ये आपण +7 आणि -7 करू शकतो, which is equal to लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s प्लस 7 ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर -7 डिवायडेड बाय s प्लस 7 ला घात 4. सो which is equal to लाप्लास इनवर्स s प्लस 7 अपॉन s प्लस 7 ला घात 4 म्हणजे लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 7 ला घात 3 माइनस 7 लाप्लास इनवर्स 1 अपॉन s प्लस 7 ला घात 4, which is equal to e to the power minus 70 into लाप्लास इनवर्स 1 अपॉन s चा क्यूब माइनस 7 e to the power minus 70 लाप्लास इनवर्स 1 अपॉन s ला घात 4. इथं s ला घात s प्लस 7 ला घात 3 होतं, त्यामुळे s ला घात 3 येईल, आणि इकडे s प्लस 7 ला घात 4 होतं, इथं s ला घात 4 येईल. सो विच इज इक्वल टू e टू द पॉवर माइनस 70 t रेस टू 3 माइनस 1 अपॉन 3 माइनस 1 फॅक्टोरियल माइनस 7 e टू द पॉवर माइनस 70 t raised to 4 minus 1 upon 4 minus 1 factorial, which is equal to e to the power minus 70 taken out common. So in bracket t चा वर्ग divided by 2 factorial minus 7 t चा cube divided by 3 factorial. याच्यामधून पुन्हा t square divided by 3 factorial जर काढायचा असेल आपल्याला, तर पहिल्या टर्मला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, 3 न डिवाइड करावं लागेल, आणि मग येईल आपल्या जवळ विच इज इक्वल टू e टू द पॉवर माइनस 70 इंटू टी स्क्वेअर बाय 3 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट 3 माइनस 7t, विच इज इक्वल टू e टू द पॉवर माइनस 70 इंटू टी चा वर्ग अपॉन 6 ब्रॅकेट मध्ये 3 माइनस 7t. हे झालं तिसरा एक्झाम्पल. आता आपण चौथा एक्झाम्पल बघू. काय आहे, आपल्याला लाप्लास इनवर्स s प्लस 2 अपॉन s स्क्वेअर माइनस 2s माइनस 8 याचं काढायचं आहे. सोल्युशन, चौथा, वी हॅव लाप्लास इनवर्स s प्लस 2 डिवायडेड बाय s स्क्वेअर माइनस 2s माइनस 8, विच इज इक्वल टू, आता इथं जे s प्लस 2 आहे त्याला मला असं लिहिता येते, कसं, s मायनस 1 एका ब्रॅकेट मध्ये आणि प्लस 3, आपल्याला जे पाहिजे होतं s प्लस 2 कॅल्क्युलेशन केलं तर तेच येते. असं का करावं लागेल, कारण की डिनॉमिनेटरला s मायनस 1 चा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला लिहिता येते. तिथे सुद्धा आपण काय करणार आहोत, एक ऍड करणार आहोत, एक सबट्रॅक्ट करणार आहोत. जसं न्यूमरेटर मध्ये एक ऍड केलं, एक सबट्रॅक्ट केलं. So which is equal to Laplace inverse s minus 1 upon s minus 1 चा वर्ग minus 3 चा वर्ग plus Laplace inverse 3 upon s minus 1 चा वर्ग minus 3 चा वर्ग. So which is equal to e to the power t Laplace inverse s upon s square minus 3 square plus e to the power t Laplace inverse 3 upon s स्क्वेअर माइनस 3 चा वर्ग.
फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीच्या मदतीनं आपण हे केलेलं आहे. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर टी कॉस हायपरबोलिक 3t प्लस ई टू द पॉवर टी साइन हायपरबोलिक 3t. ई टू द पॉवर टी जर कॉमन काढलं तर विच इज इक्वल टू ई टू द पॉवर टी इन ब्रॅकेट कॉस हायपरबोलिक 3t प्लस साइन हायपरबोलिक 3t. अशा पद्धतीनं आपला हा चौथा एक्झाम्पल सुद्धा झाला. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 वर आहोत. आपल्याला लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 6s प्लस 25 चं काढायचं आहे. सोल्युशन 5. वी हॅव लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 6s प्लस 25 which is equal to लाप्लास इन्व्हर्स s प्लस 3 ब्रॅकेट मध्ये -3 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 6s प्लस 9 प्लस 16. न्यूमरेटरला 3 ऍड केलं, 3 सबट्रॅक्ट केलं. डिनॉमिनेटरला 25 ला 9 प्लस 16 लिहिलं. का केलं हो असं? कारण की डिनॉमिनेटरला s प्लस 3 चा वर्ग होतो आणि 16 म्हणजे 4 चा वर्ग होतो. फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट होतो, म्हणून हे सगळं केलं. हे सगळं करण्यासाठी आपल्याला ईच अँड एव्हरी फॉर्म्युले कीप इन माइंड मध्ये असल्याशिवाय हे सगळं करणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही सगळे फॉर्म्युले बघणार आहे, वारंवार वाचणार आहात, रिकॉल करणार आहात आणि लक्षात ठेवणार आहात. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस, आता याच्यानंतर विच इज इक्वल टू लाप्लास इन्व्हर्स s प्लस 3 अपॉन s प्लस 3 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग मायनस 3/4. 4 ची आपल्याला गरज आहे म्हणून 4 न मल्टिप्लाय केलं, 4 न डिवाइड केलं दुसऱ्या टर्म साठी आणि दुसरी टर्म आली मायनस 3/4 लाप्लास इन्व्हर्स 4 अपॉन s प्लस 3 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग. आता फर्स्ट शिफ्टिंग थेरम जर वापरला आपण प्रॉपर्टी, फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी, तर विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस 3t लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 4 चा वर्ग मायनस 3/4 ई टू द पॉवर मायनस 3t लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 4 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 चा वर्ग. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस 3 cos 4t मायनस 3/4 ई टू द पॉवर मायनस 3t साइन 4t which is equal to e to the power minus 3t. कॉमन काढलं, ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलं cos 4t minus 3/4 sin 4t. अशा तऱ्हेनं आपला हा पाचवा एक्झाम्पल सुद्धा झाला. आता आपण एक्झाम्पल नंबर 6 वर आहोत. काय आहे 6वा एक्झाम्पल? आपल्याला लाप्लास इन्व्हर्स 1/2 इन ब्रॅकेट s मायनस 1 चा होल स्क्वेअर प्लस 32. Solution, we have Laplace inverse 1/2 in bracket s minus 1 चा वर्ग प्लस 32. याच्यामधून आपण 2 डिनॉमिनेटरला जर आपण कॉमन काढलं तर विच इज इक्वल टू 1/2 लाप्लास इन्व्हर्स 1/s मायनस 1 चा वर्ग प्लस 16 राहते. त्याला आपण 4 चा वर्ग लिहू शकतो. म्हणजे आपल्याला न्यूमरेटरला 4 ची गरज आहे म्हणून 4 न मल्टिप्लाय करायचं, 4 न डिवाइड करायचं. ऑलरेडी 1/2 होताच. 4 न डिवाइड झाल्यानंतर विच इज इक्वल टू 1/8 झालं. लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 4 अपॉन s मायनस 1 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग. पुन्हा फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचा जर आपण वापर केला तर विच इज इक्वल टू 1/8 ई टू द पॉवर t लाप्लास इन्व्हर्स 4 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 चा वर्ग. आणि अशा तऱ्हेनं विच इज इक्वल टू ई टू द पॉवर t अपॉन 8 साइन 4t. हा आपला एक्झाम्पल नंबर 6वा सुद्धा कंप्लीट झाला. आता शेवटच्या एक्झाम्पल वर आहोत आपण एक्झरसाइजच्या, जे की 7व्या नंबरचा आहे. काय आहे हो 7व्या नंबरचा एक्झाम्पल? आपल्याला लाप्लास इन्व्हर्स s मायनस 4 अपॉन 4 इन ब्रॅकेट s मायनस 3 चा वर्ग प्लस 16 करायचं आहे. मित्र हो, बऱ्याच विद्यार्थ्यांना काही जर मी बोललेलं समजत नसेल
याचं दुसरं तिसरं कारण काहीच नसू शकते. त्यांना झालेल्या फॉर्म्युल्याची आठवण नाही समजायचं. ज्याला असं वाटते की मी एक्सप्लेन केलेले कोणतीही टर्म, कुठलीही टर्म जर समजावं वाटत असेल तर एकच आपल्याला रिक्वेस्ट आहे की सगळे फॉर्म्युले तुम्ही लिहून काढा, लक्षात ठेवा, पाठ करा, तुम्हाला जे वाटते ते करा, जर समजावं असं वाटत असेल तर. जर तसं वाटत नसेल तर तुम्ही काहीही करू शकता. ओके, तर आपण आता लास्ट एक्झाम्पल वर आहोत. वी हॅव सोल्युशन 7 लाप्लास इन्व्हर्स s minus 4 डिवायडेड बाय 4 इन ब्रॅकेट s minus 3 चा वर्ग प्लस 16 which is equal to 1 by 4 लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट न्यूमरेटरला जे s minus 4 आहे त्याला मी s minus 3 एका ब्रॅकेट मध्ये -1 लिहू शकतो आणि डिनॉमिनेटरला जो 4 होता तो आपण कॉमन काढल्यामुळे काय शिल्लक राहिलं, s minus 3 चा वर्ग प्लस 4 शिल्लक राहिलं. ओके, आणि डिनॉमिनेटरला s minus 3 चा वर्ग आल्यामुळे आपण न्यूमरेटरला त्याच पद्धतीनं s minus 4 च s minus 3 minus 1 लिहिलेलं आहे. which is equal to 1 by 4 in bracket Laplace inverse in bracket s minus 3 divided by s minus 3 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग मायनस, आता 2 ची गरज आहे आपल्याला न्यूमरेटरला, म्हणून 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं दुसऱ्या टर्मला, आणि दुसरी टर्म आपल्याला मिळाली -1/2 लाप्लास इन्व्हर्स 2 अपॉन s minus 3 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग. आता फर्स्ट शिफ्टिंग थेरम, फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आहे, which is equal to 1/4 in bracket e to the power 3t लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 2 चा वर्ग मायनस 1/2 e to the power 3t लाप्लास इन्व्हर्स 2 अपॉन s स्क्वेअर प्लस 2 चा वर्ग. मित्र हो, या दोन्ही टर्म मधून e to the power 3t कॉमन निघते, ऑलरेडीच 1/4 बाहेर आहेच, तर काय होईल मग, which is equal to 1/4 e to the power 3t इन ब्रॅकेट मध्ये लाप्लास इन्व्हर्स s अपॉन s स्क्वेअर प्लस 2 चा वर्ग जे आहे त्याला cos 2t आणि मायनस 1/2 लाप्लास इन्व्हर्स 2 अपॉन s स्क्वेअर प्लस 2 चा वर्ग जे आहे ते sin 2t. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 1 which is equal to 1 upon 8 e to the power 3t ब्रॅकेट मध्ये 2 cos 2t minus sin 2t. मित्र हो, अशा पद्धतीनं आपली जे ही 13.11 ची एक्सरसाइज होती ती लेक्चर नंबर 34 मध्ये आपण कंप्लीट करतो आहे. मी पुन्हा एक वेळा सांगेल की मी जे जे एक्सरसाइज एक्सप्लेन करत आहे ओरली न लिहिता, हे समजण्यासाठी आपल्याला पूर्ण फॉर्म्युले पेजवर लिहून काढावं लागतील, वारंवार लिहून बघावं लागेल, त्याचा वापर करता आला पाहिजे, ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि तुम्हाला ते वापरता आलं पाहिजे. तर मित्र हो, आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.